गाईस गेले 2-3 दिवस झाले माझी बॅक खूप दुखती आहे आणि आज शेवटी डॉक्टरकडे मला जावंच लागणार आहे. थोडी टेन्शन पण आहे, तर चला माझ्यासोबत. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण आजचा दिवस परफेक्ट नाही आहे, पण तरी तुमच्यासोबत शेअर करायचं वाटलं. आज सकाळपासून ब्लॉग स्टार्ट करायचा होता, पण मला उठूच वाटत नव्हतं, एवढा त्रास होत होता. पण हॉनेस्टली उठायला पण खूप त्रास होता, म्हणून थोडं लेट स्टार्ट करते आहे. बॅक पेन इतका आहे की छोटी छोटी कामं पण मला खूप हेवी वाटायला लागली आहे. पण आता इग्नोर करणंही बरोबर नाही, म्हणून डॉक्टरकडे चलते. एनर्जी कमी आहे पण स्टिल कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणून व्लॉग शूट करते आहे. चला आता क्लिनिकला निघते, बघूया डॉक्टर काय सांगतात आहे. आता बिलकुल थांबत नाही आहे आता चालण्यामध्ये, पण खूप पेन होते कमर. लाईक कमरमुळे पण ना मला थोडंसं असं वीकनेस आलं आहे. आय मीन थोडं फीवर असं आहे असं फील होतं मला. सो लेट्स गो नाव. थोडं नर्वस पण वाटतं कारण का पेन गेले काही दिवस झाले कमीच होत नाही आहे. आता मी डेस्टिनेशनला पोचली आहे, लाईक पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क केल्यावरती आता आम्ही जाऊ वरती हॉस्पिटलला. हॉस्पिटलला पोचले आहे. रिसेप्शनिस्टवरती पप्पा नंबर लावत होते, मग मी थोडं बसली आहे. आता माझा नंबर येईल आणि आतमध्ये पेशंट आहे, त्यामुळे मी बाहेर वेट करते. आता माझा नंबर येईल मग मी अपडेट करते. आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही, त्यामुळे मी दाखवू नाही शकत. हॉनेस्टली सांगायचं तर गेले 2-3 दिवस खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण मी सतत इग्नोर करत होती. आपण ना कधी कधी इतके बिझी होतो कामात, व्लॉग, कन्सिस्टन्सी या सगळ्यात, की आपली बॉडी काय सांगते ते ऐकायलाच विसरतो. मला पण वाटत होतं की ठीक होईल, उद्यापासून बरं वाटेल, पण असं इग्नोर करून काही फायदा नाही. हेल्थ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपणच काळजी घेतली नाही तर काहीही मॅनेज होणार नाही. म्हणूनच आज मी डॉक्टरकडे गेले आणि हॉनेस्टली तुम्ही पण प्लीज तुमची काळजी घ्या. आणि काही फील झालं तर इग्नोर करू नका. परफेक्ट लाईफ असं काही नसतं, सगळ्यांच्या लाईफमध्ये असा फेज येतो. सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं, पण रिॲलिटी काही वेगळीच असते. कधीकधी आपण कामात आणि व्लॉगमध्ये इतके बिझी होतो की बॉडी काय सांगते ते इग्नोर करतो आपण. पण हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे ना. व्हॉट्सअप गाईज, सो आता मी घरी आली आहे डॉक्टरकडून आणि डॉक्टरनी सांगितलं की फिजिओथेरपी घ्यायची आहे. लाईक ते जे स्पाईन आहे ना तिथे थोडंसं आय डोंट नो काय झालं आहे, बट त्याने एक्सरे पण दिला आहे. तर हे तर मला तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येणार, पण ते बोलले आहेत फिजिओथेरपी घ्यायची आहे. आत्ता मला कुठे जाऊन थोडंसं मनाला रिलॅक्स वाटतं, नाही तो खूप मी नर्वस होते आणि खूप टेन्स्ड होते की काय असणार, काय झालं आहे माझ्या कमरला. आता थोडं जाऊन रिलॅक्स वाटते की काही नाही झालं एवढं, जस्ट लाईक अ फिजिओथेरपी पाहिजे. बॉडीचं पोश्चर थोडंसं ठीक पाहिजे म्हणून. नाही मग ते बोलत काय हेवी नाही उचलायचं आहे,
झोपताना पण कुशीने झोपून उठायचं आहे आणि मांडी नाही घालायची आहे, असं खूप काही काही सांगितलं आहे त्यांनी. आणि मेडिसिन्स दिलेत, मेडिसिन्स घ्यायच्यात. अँड देन लाईक 30 डेजचे त्यांनी मेडिसिन्स दिलेत. आणि व्हायटमिन D3 लाईक आयर्न पण कमी आहे माझ्यामध्ये, त्याचे पण मेडिसिन्स दिलेत. आणि ते तर लाईक 30 डेजचे दिले होते, बट मी घेतलं 30 डेज, लाईक 15 डेजचेच घेतलेत. सो मेडिसिन्स खायचे, फिजिओथेरपी करायची, एवढंच सांगितलं आहे. आणि लाईक झोपताना पण नीट झोपायचं असं सांगितलं आहे. लाईक उशी घ्यायची गुडघ्यापाशी, लाईक उशीहून झोपतो ना तेव्हा उशी घ्यायची आणि झोपायचं. खूप सारं काय काय सांगितलं आहे. सो हा होता माझा आजचा दिवस. सो हा होता माझा आजचा व्लॉग आणि मी आजचा व्लॉग इथेच एंड करते आहे. सो तुम्ही पाहिलाच असेल. लाईक मी डॉक्टरसोबत तर लाईक जाताना तर नाही दाखवू शकत व्हिडिओ, म्हणून मी जेवढं होतं तेवढंच कॅप्चर केलं आहे. मी डॉक्टरांना नाही दाखवू शकत. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.